बोला ना. चर्चा करण्यासाठी आलो. कलीम भाई बुमलो बुम काय आहे तुमचं हे? एक मिनिट अरे MIDCचे अधिकाऱ्यांना फोन करून की मला काही खुलासे पाहिजे, मी चर्चा करण्यासाठी येत आहे. मला माहीत नाही होतं की इतका पोलिसांचा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. आम्ही काय आंदोलन करणार आहे का? आम्ही काहीच असं करणार नाही. एका एक्स MP एक्स MLA लोकप्रतिनिधी असल्यामुळे मला हे अधिकार नाही आहे का की MIDCमध्ये जाऊन की त्यांचा नियम काय आहे आणि कोणत्या आधारावर त्यांनी हे मंत्री साहेबांना हे लँड अलॉट केले. आणि माझ्याकडे अजून काही पुरावे आहेत, त्याचं स्पष्टीकरण पाहिजे होतं म्हणून मी आलं. आणि इथे आल्यानंतर मला तर आश्चर्यच वाटतं की म्हणजे इतकं सारा पोलीस बंदोबस्त, असं वाटतं की म्हणजे शहरामध्ये काही राहिलेलं नाही आहे. डकैती सुरू आहे, चोऱ्याचा हे सुरू आहे. आणि माझ्यासाठी फक्त चर्चा करण्यासाठी आलं म्हणजे कोणाच्या दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे? कशामुळे हे चाललेलं आहे की मी चर्चा करण्यासाठी जाऊ शकत नाही का? तर कृपा करून मला फक्त चर्चा करण्यासाठी आलेलो आहो. काही आमचे काही तुमचे काय आक्षेप आहेत त्याच्यामध्ये? काय तुम्हाला माहिती पाहिजे? काय आहे की त्यांची जे नियमावली आहे, जे ईज ऑफ MIDCच्या ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या, त्यांच्यामध्ये त्यांनी नियम केलेले आहे. मला फक्त हे विचारायचं आहे त्यांना की या नियमामध्ये काही बदल झालेला आहे का, की ज्याच्या आधारावर तुम्ही इतकं सारे लोकांना डावलून ज्यांनी आपल्याकडे अर्ज केलं होतं आणि माझ्याकडे काही अर्ज आलेले आहे, ते अर्जाच्या बाबतीतही त्यांना विचारतो की तुम्ही त्यांना का नाही दिले आणि यांना का दिले. आता मी त्यांच्याकडे जाऊन स्पष्टीकरण दिल्यानंतर, चर्चा केल्यानंतर मी आपल्याशी बोलतो. आरो कोण आहे आता सध्या? खाली बसतात ना आरो सर. नाही पण तुम्हाला समाधान झालं की मग तुम्ही तुमचं निवेदन द्या. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांना थांबून घ्या. तुमच्या साथी साथ में हो सकती. आणि त्याच्यामध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की 80% प्लॉट्स तुमचे अलॉट झाले, 20% शिल्लक राहिले तर त्याचं ऑप्शन करायला पाहिजे. आता हे जे डिरेजिस्टर करण्यात आलं ट्रक टर्मिनसचं, ते सर्वप्रथम असं कोणत्या कंपेलिंग हे होतं, रिझन होतं की आपल्याला वाटलं की तिथे आपल्याला ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही. जे ग्राउंड लेवलवर गेले असेल ते जे सर्वे करायला पाहिजे. आता जे प्रपोजल आपण जे पाठवले होते त्या प्रपोजलमध्ये सर्वेयरची रिपोर्ट नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की सगळं ऑफिसमध्ये बसून करण्यात आलं. सर्वेयर गेलं असतं तर त्यांनी रिपोर्ट दिली असती की त्या कंपनीच्या त्या जागेच्या शेजारी पूर्ण रस्त्यावर ट्रक्स उभे आहेत, केमिकल्सचे ट्रक्स उभे आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहेत. तर असे कोणते अधिकारी होते ज्यांना वाटलं की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे? एक प्रश्न. दुसरा की जेव्हा हे ऑप्शनचा तुमच्या नियमामध्ये लिहिलेलं आहे 20% प्लॉट्स, आम्हाला हे याचं उत्तर द्या की याच्या अगोदर अनेक लोकांनी आपल्याकडे अर्ज केले होते की आम्हाला शेंद्रामध्ये जागा पाहिजे. तुमचा एक रेग्युलर इस्टेट उत्तर होता की 1 इंचची जागा अवेलेबल नाही आहे. मग एक जागा तयार करून विदाऊट ऑप्शन करण्याचं कारण काय होतं? सर, याच्यामध्ये असं आहे की जेव्हा 80% जागा संपते त्यानंतर आपली दुसरी पॉलिसी की प्रायोरिटी आणि एक्सपान्शन. त्या प्रायोरिटीमध्ये 20 करोडच्या वर ज्याचं इन्व्हेस्टमेंट आहे त्याला आपण स्पेशली आपलं इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करण्यासाठी जागा देतो. त्याच्यामध्ये फॉरेनच्या कंपन्या असतात किंवा मोठ्या कंपन्या असतात. आणि त्यानंतर एक एक्सपान्शन पॉलिसी असते की एखाद्याला आपलं जागा कमी पडत असेल, त्याचं पूर्ण युनिट त्याला अजून एक्सपांड करायचं असेल तर त्या बाबतीत आपण ह्या 2 गोष्टी त्याच्या ऑप्शनच्या व्यतिरिक्त करतो. तर यांनी याच्यात प्रायोरिटीमध्ये जागा मागितलेली आहे आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही 20 करोडच्या वर आहे. त्यामुळे यांचा प्रस्ताव आम्ही हेड ऑफिसला पाठवला आणि त्यांनी जी जागा मागितली होती ॲम्युनिटीमधून, तर आमच्याकडे 2 ॲम्युनिटी होत्या याच्या.
पहिल्या नीतीसाठी सज्जन कन्वर्ट केलं ना आपण तर पहिली जी राखी होती ती तर त्यानंतर त्या शहरामध्ये 250 बस थांबणार हे तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्ही लिहिलेले आहे 250 बस 42,000ला 50% करा आपण किती होणार 21,000 होणार तर 42,000 मध्ये 250 बसेस थांबू शकेल तर हे लँड तुम्हाला जे डिरिझर्व करायचं होतं तर त्याच्यामध्ये तुमच्या आकडेनुसार तिथे 125 बसेस ट्रक्स थांबायला पाहिजे होते तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगितलं की तिथे 70च बस ट्रक्स थांबू शकेल 50% एरिया 1 एकरामध्ये 250 तर अर्धा एकरमध्ये 125 ट्रक्स पण तुम्हाला हे करायचं होतं डी रजिस्टर करायचं होतं म्हणून प्रपोजलमध्ये काहीतरी की आम्हाला आवश्यकता नाही आहे या लँडची याचं नाही तर याचं स्पष्टीकरण तुमच्या मॅथमॅटिक्स प्रमाणे माझं मॅथमॅटिक्स वीक आहे तर तुम्ही समजावून सांगा 42,000 मध्ये 250 बसेस तर 21,000 मध्ये किती ट्रक्स थांबायला पाहिजे सर तर त्याच्या सुविधा आणि दोन ते जे टर्न होतं सत्तर टर्नमुळं ते टर्न होतं गाड्या मोटरच्या गाड्या आपण गेलं का सर तिथे कोणी आपल्यापैकी म्हणजे आपण आम्ही जेव्हा गेलं आधी आमच्यासोबत चाललं तर तिथे रॅडिको कंपनी आहे तिथे लोकांना आम्ही जेव्हा भेटलो आम्ही सगळं मीडियावाले गेले होते रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दररोज 150 ट्रक्स तिथे येतात दररोज आताही आमच्यासोबत तुम्ही तिथे गेलं तर तुम्हाला कळेल की तिथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहेत तर कोणता ज्ञानी अधिकारी होता की ज्याला वाटलं की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसची नाही मंत्री साहेबांना द्यायचं आहे सर्वे का नाही केलं आपण सर्वे रिपोर्टमध्ये लिहायला पाहिजे होतं की नाही तिथे आम्ही गेलो होतो आणि ट्रक्स रस्त्यावर उभे आहेत SPAचा म्हणजे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा रिपोर्ट द्यायला घेतलेला आहे सर्वे झाला की मॅडम सर्वेचा कॉलम खाली आहे नाही तुम्ही जे प्रपोजल पाठवले हे रिपोर्ट चालतं आपल्या SPA हे हायर अथॉरिटी आहे SPA ने काय म्हटलं की आपल्याला नाही पाहिजे आपल्याला हे लँडची आवश्यकता नाही आहे ट्रक टर्मिनस नंबर 2 आपल्याला नाही पाहिजे सर्वे मध्ये हे आलं असतं की नाही त्या जागेवर त्याच्या शेजारी रस्त्यावर खूप सारे ट्रक्स उभे आहेत ठीक आहे ठीक आहे मी समजू शकतो आपल्याला याच्या बाबतीत तुमचा नियम आहे याच्यामध्ये काही बदल झालेला आहे नाही झालेला मग 20% लँड आपल्याकडे शिल्लकच नाही आहे तिथे आपल्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ना जे लोकांना आपण सांगितलेलं आहे की 1 इंचची जागा आमच्याकडे नाही आहे नाही जेवढे काही व्हॅकंट प्लॉट होते आता 1-2 होते तर सगळे आम्ही टेंडरमध्ये काढलेले त्याचं प्रोसेस काय होतं प्रोसेस आम्ही पब्लिश केली याच्यामध्ये पेपरमध्ये जे 2 प्लॉट आहेत ते आणि त्याच्या अगेन्स्ट मग जेवढे ॲप्लिकेशन आले ज्याचं हायर बीड आहे त्याला ते प्लॉट मिळणार या प्लॉटच्याही केलं होतं पेपरमध्ये नाही ते कन्वर्शन झालेलं आहे तो प्लॉट तो काय फुकटात देणार होते ते प्लॉट कन्वर्ट केल्यामुळे नाही दुसऱ्या प्लॉटसाठी नियम वेगळं या प्लॉटसाठी आपण ते पेपरमध्ये का नाही दिलं आपल्याला इंग्रजीमध्ये आहे रेग्युलर ॲडव्हर्टाइजमेंट विल बी इश्यूड थ्रू नॅशनल न्यूजपेपर्स हे आपल्याकडे मग ह्या प्लॉटच्या पेपरमध्ये का नाही दिले दुसऱ्या प्लॉट्सच्या दिले आपण अम्युनिटीसाठी रिझर्व होता पण देणार होते ना अम्युनिटीचा प्लॉट तुमचा फ्री झाला होता तुम्ही त्याला हे केलं होतं डी रिझर्व केलं होतं तर ते ओपन प्लॉट झाला नंतरच तुम्ही विकले ना तर ओपन झाल्यानंतर तुम्ही पेपरमध्ये का नाही दिले सर याचं उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्हाला काय असं कंपल्शन होतं की नाही दुसरे प्लॉट्स आम्ही सगळं पेपरमध्ये देणार शेंद्र्याच्या बाबतीत बोलतो मी बालूच्या बाबतीत बोलतो आता तुमच्या बिल्डिंगमध्ये जे आहे ते सगळं प्लॉट्सच्या तुम्ही पेपरमध्ये ऍड देतो सगळं याचा का नाही दिलं हे मला सांगू नका की मतलब ते एम्युनिटीचा होता तुम्ही त्याला डी रजिस्टर करून ओपन प्लॉट केलं नंतरच तुम्ही विकलं एम्युनिटीचा प्लॉट तुम्हाला विकता येतच नाही तर तुम्ही डी रजिस्टर केल्यानंतर ते ओपन प्लॉट झाला मग त्याच्या का पेपरमध्ये नाही दिलं त्याचं ऑप्शन का नाही केलं माझा इंटरेस्ट होता ना मला ते विकत घ्यायचं होतं
सर मैडम उत्तर तो देना पड़ेगा आपको, ऐसा खामोश बैठ के है तो हम आपके खामोशी को सुनने के लिए नहीं आएंगे। आप लोग बेमानी करेंगे और हमसे एक्सपेक्ट करेंगे कि हमने खामोशी से सब सुन लेना। तो उसमें अपने 80% वहाँ पर डायरेक्ट अलॉट करते हैं और बाद में जो बचे वाले 20% है वो अपन ऑप्शन में करते हैं। लेकिन उसके अलावा भी अपनी एक पॉलिसी है, वो प्राइवेट लैंड प्रायोरिटी लैंड अलॉटमेंट। तो वो 20% का तो है, अलग है ही, लेकिन अगर कोई FDI फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट या फिर कोई प्रायोरिटी जो कि 20 करोड़ के ऊपर का अगर अपने को कोई डिमांड आता है तो अपन उनको डायरेक्ट देते हैं। सब ऐसा अपना पॉलिसी है, तो वो पॉलिसी के हेड के अंडर ही अपन वो प्लॉट अलॉट किया। सर आपका नाम क्या बताए? कृष्णा जाधव साहब, प्रायोरिटी अलॉटमेंट के अंदर अगर आप इसका ओपन टेंडर करे होते तो हो सकता है कोई बिडर बोला होता है की हम 200 करोड़ रुपये इसमें इन्व्हेस्ट कर रहे हैं। आता प्रायोरिटीमध्ये आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला क्रायटेरिया ऑफ स्क्रुटिनी ऑफ डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट हे 5-6 आपले कॉलम्स आहेत की आपण कोणीही जमीन घेतलं, पैसे दिलं आणि ते काय सेटअप करणार आहे। कृष्णा जाधव साहेबांनी जे सांगितलेले आहे की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये येणार होतं का फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ते तुम्ही DPR मध्ये असं आहे की फॉरेन डायरेक्ट हे इन्व्हेस्टमेंट आहे। दूसरा क्रायटेरिया हे आहे की इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स हे तुम्हाला बघावं लागतं। हे तुमच्या नियमाप्रमाणे DPR मध्ये तुमच्या नियमाप्रमाणे इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स हे महाशयचा कोणता इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स आपण मागितलं होतं की साहेब आपण कोणकोणती इंडस्ट्री चालवत आहे का? नाही, कोणताही नियम तुमच्या नियमाप्रमाणे मी आपल्याला आपले नियम सांगत आहे मॅडम। आपण मागितलं होतं का की तुमच्या नियमामध्ये असा कोणीही पैसे देऊन लँड घेऊ शकत नाही। तुमच्या क्रायटेरिया ऑफ स्क्रुटिनी लँड देताना सुद्धा त्यांचे क्रायटेरिया काय काय आहे तर त्यांच्यामध्ये हे पण आहे इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स। तर तुम्ही मागितलं नाही साहेब मोठे होते। एम्प्लॉयमेंट जनरेशन हे बघतो तुम्ही की आम्ही हे लँड देत आहे, खूप सारा रोजगार त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे म्हणून आपण ते लँड देत आहे। हे महाशयांनी जे लँड घेतलेलं आहे 106 कोटी रुपयाची फॅक्टरी तयार करून किती लोकांना नोकऱ्या मिळणार आहे त्याच्यामध्ये 93 फक्त 93 लोकांना लँड मिळणार आहे, ते नोकऱ्या मिळणार आहे 5 एकरामध्ये। मॅडम आपण वालूजमध्ये MSME ला जे छोटे छोटे गाडे दिलेले आहे ते तुमच्या वालूजचे जे ट्रक टर्मिनस आहे त्याच्या शेजारी जे MSME ला जे दिलेले आहे छोटे छोटे गाडे जे दिलेले आहे त्या 3 एकरामध्ये आहे। किती लोक काम करतात आपल्याला माहित आहे? 1000 लोक काम करतात सर। 1000 लोक त्या सगळे इंडस्ट्रियलिस्टचे ते लोकांना मी बोलवले होते। MSME 3 एकरची जागा आहे, 93 लोकांना आपण हे देणार। समजा माझी पण इच्छा होती तिथे ते लँड घेण्याची, मी तुम्हाला जास्त बिल्डिंग मध्ये जास्त पैसे दिले असते। मी 93 च्या ऐवजी 150 लोकांना, तर तुमच्याकडे हे चॉईस झाली असती की आपल्याला कुणाला द्यायचं आहे। आता आपल्याला हे सांगा मॅडम की याच्या अगोदर आपल्याकडे खूप सारे अर्ज आले असेल की आम्हाला शेंद्रामध्ये लँड पाहिजे। कृष्णा सर कुछ आए थे ऐसे एप्लीकेशन? हाँ सर आते रहते, कितने आए थे? एग्जैक्ट तो एक अंदाज तो बता दीजिएगा सर, साल भर में 2, 4, 10, 100, 50, 20 एक एप्लिकेशन्स आते हैं। मग प्रायोरिटीने त्यांना द्यायला पाहिजे होतं की ते जेन्युइन इंडस्ट्रियल हे आहे, एंटरप्रेन्योर आहे। आणि आता दुसरा नियम हे पण सांगतो ना की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग इंडस्ट्री आहे त्यांना एक्सपान्शन करायचं असेल तर ते प्रायोरिटीवर त्यांना देण्यात येतं। पॉलिसी आहे तुमची। तर अनेक असे ज्यांची इंडस्ट्री केंद्रामध्ये आहे त्याचेही अर्ज आपल्याकडे आलेले आहे, आम्हाला एक्सपान्शनसाठी लँड पाहिजे। ते तुमचा नियम आहे ना, पण त्या बऱ्याच जणांना आपण एक्सपेन्शन आता तुमच्याकडे एक ही ॲप्लिकेशन नाही आहे असं नाही आहे। हे श्रमिक उद्योजक सहकारी औद्योगिक वसाहत या लोकांनी आपल्याकडे अर्ज केलं होतं सगळ्यांनी, आणि हे शुद्ध
महाराष्ट्रीयन मराठी लोक आहे, महाराष्ट्रीयन मराठी लोक जे तिथे काम करत आहे आणि शुद्ध मराठी लोक आहेत, कष्ट करणारे, मेहनत करणारे, वडापाव विकणारे नाही. त्यांच्या मुलांना वडापाव नाही, ते इंडस्ट्रीच्या काम करत आहे. असे 60 लोकांनी मॅडम आपल्याकडे पुरावा हे देऊन, अर्ज देऊन, हे आपला अर्ज, त्यांचा अर्ज आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक वेळ आम्ही MIDC ऑफिसला गेलो होतो. काकडे, वामनराव, बलवंत, नारायणराव, अप्पासाहेब, मधुकर, दिनकर, हेमलता, सागर, ज्ञानोबा, हे सगळे मराठी लोक आहेत. त्यांना पण नाही दिलं. त्यांचा अर्ज घेतलं आणि टाकलं कचऱ्यात, कारण ते मंत्री नाही आहेत. हे सगळे लोक आज भाड्याने जागा घेऊन तिथे आपली छोटी छोटी इंडस्ट्री चालवत आहे. त्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेले आहे की आम्ही सगळे भाडेकरू आहे आणि आम्हाला थोडी थोडी जागा द्या, आम्ही ते विकत घ्यायला तयार आहे. नाही झालं. तुम्ही त्याच्यावर ते सगळं तुम्ही सांगितलं तर मी उद्या हे सगळे लोकांना तुमच्या समोर आणून की किती वेळा इथे आले होते ते आणि त्यांना आपण दिले नाही. देतो मी आपल्याला पूर्ण कॉपीज, आपल्याला सगळं देतो. आपल्याला हायकोर्टाने एक निर्णय दिला होता, थोडासा जुना आहे, पण हायकोर्टाने हे जे 60 लोक होते ज्यांनी आपल्याकडे जागा मागितली होती, तर हायकोर्टाचा ऑर्डर आहे MIDC ला, तुम्हाला पार्टी करण्यात आली होती, त्याच्यामध्ये गवई साहेबांचा ऑर्डर आहे. We prima facie find that the allotment which has been done in favor of the respondent number is permissible as per the government policy, since these are the existing industries. We therefore vacate the status quo insofar as the allotment to the said respondent. However, we directed that the respondent MIDC shall not make any further allotments of the plots unless the plots sufficient enough to cater to the needs of the petitioners are earmarked. हायकोर्टाचा ऑर्डर होता की हे 60 लोकांना आणि जे लोकांनी आपल्याकडे अर्ज केलेले आहे या पेटिशनमध्ये होते, जोपर्यंत तुम्ही त्यांना हे देत नाही लँड, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अलॉटमेंट करू नये. हायकोर्टाचं जजमेंट होतं. तेही आपण कारण मंत्री मोठे असेल, सत्ता आपल्याला ट्रान्सपोर्टची नीती वाटली असेल, मॅडम आम्ही याच्या बाबतीत आम्ही काय करावं तुम्ही सांगा. तुम्ही नियमाच्या बाबतीत मला बोलतो, आपण जे नियम तयार केलं, नाहीतर मी तुम्हाला देतो, तुम्ही फाडून टाका आणि सांगा की आम्हाला जे मंत्र्यांचा आदेश येईल त्या मर्जीप्रमाणे करणार आम्ही. हे लोकांच्या आणि नियमांच्या खड्ड्यात जाऊ द्या, कचऱ्यात टाकतो. मी तुमच्या नियमाच्या बाबतीत पुस्तकं आणले ना, हे कोणी तयार केले? कृष्ण साहेब कोणी तयार केले? तुम्ही तयार केलेले आहे. MIDCचा नियम आहे, इज ऑफ डुईंग बिझनेस. मतलब मोठा धन्ना सेट असेल, मोठा नेता असेल, तर त्याच्यासाठी सगळे नियम डावलो. झालं ना मॅडम. मॅडम मी मानतो की इथून आपण एक प्रस्ताव तयार केलं, 3 लोक बसले, त्यांनी प्रस्ताव पाठवला की आम्हाला हे नाही पाहिजे. आता आपल्याकडे टाइम असेल तर MIDCच्या कोणत्याही अधिकाऱ्याला घेऊन तिथे एकदा जाऊन बघा ना की किती ट्रक्स रस्त्यावर उभे आहेत. त्या प्लॉटच्या शेजारी, रस्त्याच्या दोन्ही बाजूने. मलाही समजतं की तुमच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी हे इतकं मोठा आहे, नाही तर तुला हे उपमुख्यमंत्र्याच्या समोर उभे करणार, हे करणार, दादागिरी दमदाटी करून. विचार ते पण अधिकारी जे आहे ते कोण त्याचा विरोध करणार? मग आपल्याला हे असं वाटलं की नाही ठीक आहे, मंत्री साहेबांनी मागितलं, ते प्लॉट जेव्हा डी रिझर्व झाला ते ओपन झाला, त्याच्या ओपन मध्ये आपण ऑप्शन का नाही केलं, जे तुमचा नियम आहे.
आपण हे म्हटलं ना मॅडम की एम्युनिटी प्लॉट होतं ते होतं, त्याच्यानंतर ओपन झाला डी रिझर्वच्या नंतर. हे मॅडम नियमाप्रमाणे, नाहीतर काय आहे की आम्ही तर मी तर एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला, CBIला सगळ्यांकडे जाणार आहे आणि आपलाही नाव देणार आहे. याच्या मते या संगणमतामध्ये हे MIDCचे अधिकारी हेही लोक सामील होते. मी CBIच्या अँटी करप्शन विंगला जाऊन हे सगळं दाखवणार की साहेब हे यांचा नियम आहे, आणि तेही नाही केलं तर मी कोर्टात जाणार. इतक्या वर्षाची आपली नोकरी आहे. मग लढा. आणि कृपा करून मॅडम कृष्णा साहेब, पेपरमध्ये काही खाडखोड करू नका. आमच्या माहितीप्रमाणे मंत्री साहेब आता काही खाडखोड नवीन पेपर तयार करत आहे. याच्या बाबतीत जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे तेच ठेवा, नाहीतर ते कोणीही असू द्या, जेलमध्ये आपली ही आहे सगळं. म्हणूनच ते 8 दिवसाचा टाइम घेत आहे ना. तर द्यायला आमची एक मागणी आहे की आपण जसा नियमांचं सगळं उल्लंघन करून हे प्लॉट अलॉट केले मंत्री साहेबांना, एक प्रस्ताव आपल्या वतीने हेड ऑफिसला पाठवा. इथे आम्ही चुकीने केलेले आहे, आम्ही त्याचा सर्वे केलं नाही. आजही तिथे गेल्यानंतर तिथे खूप सारे ट्रक्स उभे आहेत, तिथे ट्रक टर्मिनसच व्हायला पाहिजे. आणि तसं नाहीच करायचं असेल तर पुन्हा त्याचं ऑप्शन करा, त्या प्लॉटचं ऑप्शन करा जे तुमच्या नियमाप्रमाणे. आमची हे मागणी आहे. मॅडम नाहीतर काय आहे मी कृष्णा साहेब अननेसेसरी नहीं क्या, यू ऑल विल बी इन ट्रबल. ये आप खुद मानते हैं. रिटायरमेंट को पता नहीं है कितना टाइम है, ये तो यंग है, लेकिन आखिरी के दिनों के अंदर नहीं ठीक है ना. पण आता जे कोणी असेल त्यावेळी त्यांनाही सांगतो मी की तुम्ही नियमाप्रमाणे करा. इतके सारे महाराष्ट्रीयन लोक, मराठी महाराष्ट्रीयन लोक धंदा करायचा नाही, त्यांना धंदा करायचं होतं. आजही ते धंदा करत आहे भाड्याच्या जागेवर. त्यांनी आपल्याला लिहून दिलेले आहे की आम्ही भाड्याच्या जागेवर हे काम करत आहे. असे 60 लोक आहेत. हायकोर्टाने निर्देश दिलेला आहे आपल्याला की जोपर्यंत त्यांना प्लॉट मिळत नाही कोणत्याही नवीन अलॉटमेंट करायचं नाही. तुम्ही दिलं नाही तर आमची अपेक्षा हे आहे, नाहीतर आम्ही तर सोडणार नाही मॅडम. मी मतलब स्पष्टपणे बोलतो कृष्ण साहेब, हे सरकार काही करेल नाही करेल मला माहित नाही आहे की आपल्या नेत्याच्या विरोध कशाला जायचं. पण मी तर जाऊ शकतो ना, मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जाऊ शकतो. दिल्लीमध्ये जाऊन हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दाखवणार. पुन्हा ऑप्शन करा ना. म्हणजे तुम्ही सगळं नियम, म्हणजे हे जे पुस्तक आहे ना हे माझी नाही आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस MIDCच्या हे पुस्तिका आहे, गाईडलाईन्स ऑन लँड अलॉटमेंट सिस्टम ऑफ MIDC. हे त्यांनी तयार केलेले आहे. आणि कृष्ण साहेब मला म्हणतात की FDI त्या फॉर्च्यून 500 कंपनी होती का ते 2000-3000 कोटी रुपये किर्लोस्कर सारखे येत आहे. टाटा बिर्ला साहेब येत आहे. ठीक आहे, शहराचे टाटा बिर्ला ते बनलेले आहे. पण जे नियम आहे ते नियमाप्रमाणे. आम्ही फक्त आमची मागणी आहे की या नियमाप्रमाणे तुम्ही त्यांच्या प्लॉटचा आता कॅन्सल करा, प्रस्ताव पाठवा. ते तुमचे हेड ऑफिस करतील नाही करतील, नाही तर आम्ही तर कंप्लेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं नावं घेणार आहे की याच्यामध्ये आपल्या संगनमताने हे सगळं झालेलं आहे. आणि बहुतेक जे 6 कोटी 6.5 कोटी रुपये तुम्ही प्लॉट विकलेले आहे त्याचं ऑप्शन झालं असतं तर ते पैसे माझ्या खिशात मध्ये नाही आले असते.
MIDC ला मिळाले असते. बहुतेक कोणती दुसरा जे इंटरेस्टेड पार्टी असलं असतं ते 10 कोटी रुपये तुम्हाला दिले असते. तर आमची मागणी एकच आहे कृष्ण साहेब, आपल्या RO साहेबांना सांगा, हेड ऑफिसला सांगा, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणालाही सोडणार नाही. जे आम्हाला करायचं आहे, आंदोलन करायचं आंदोलन करू, कोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि सरकारलाही आम्ही सगळं पुरावे देणार आहे. ते काही केलं नाही केलं तर स्वतः मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, अँटी करप्शन विंग ऑफ CBI आणि इन्कम टॅक्सलाही पाठवणार आहे की असे 27 कोटी रुपये स्वतःच्या खिशातून देणारा मंत्री रिक्षा चालवणारा म्हणतो. तर बघू आम्ही. ठीक आहे ना. त्याचं अलॉटमेंट हे अनऑथराईजरित्या झालेलं आहे असं साहेबांनी असं इथं प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला कारवाई करण्याचे किंवा प्रशासकीय कारवाई करण्याचे आम्हाला त्यांनी सुचवलेलं पण आहे. तर ह्याबाबत मला सांगायचं असं आहे की MIDCची जे काही अलॉटमेंट झालेले आहे यापूर्वी पण, मग तो ऑल ओव्हर महाराष्ट्र असो, औरंगाबाद असो, छत्रपती संभाजीनगर किंवा शेंद्रा असो, तर हे जे काही अलॉटमेंट झालेले आहे हे आमच्या दृष्टिकोनातून हे नियमानुसार झालेले आहे आणि कन्व्हर्जन करण्याचे अधिकार हे शासनानेच म्हणजे आमची जे MMC मायनर मॉडिफिकेशन कमिटी यांना दिलेले आहे त्या अनुषंगाने ते झालेले आहे. त्यानंतर जो काही प्रस्ताव आम्ही मुख्यालयात सादर केला होता या प्लॉट वाटप संदर्भात, तर त्यामध्ये आम्ही सर्वे रिपोर्ट्स घेतलेले आहे. एक्सक्लुडिंग मे बी सर्वेअरचा रिपोर्ट्स राहून गेला असेल, पण त्यांना एक हायर ऑथॉरिटी म्हणून SPA जे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी असतात, जे इंजिनिअरिंग विंग सांभाळतात आमची, तर त्यांनी ती पूर्ण शहानिशा करूनच ते अहवाल दिलेला आहे की तिथं 2 ट्रक टर्मिनस आहे. एक 10 एकरचा आहे आणि हा एक 5 एकरचा होता. 10 एकरचा जो ट्रक टर्मिनस आहे तो आम्ही एक एक्सपर्सनला अलॉट केला होता, पण तो अजून कार्यान्वित झालेला नाही आहे. मे बी तो फ्युचरमध्ये कार्यान्वित झाल्यास ट्रक टर्मिनसचे बहुतांश जे काही प्रश्न आहेत ते सुटतील असं माझं मत आहे, कारण तो अजून कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळं आपल्याला तसा अहवाल आला होता की 2 ट्रक टर्मिनस असल्यामुळं हा ट्रक टर्मिनस कन्वर्ट करून देण्यास हरकत नाही असा आला होता. आणि MIDCची पॉलिसी आहे की आपण उद्योजकांना आपण मोटिवेट करतो आणि त्यांना आपण जिथं काही लँड अवेलेबल होऊ शकते तिथं आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि 5 एकरचा प्लॉट आपल्याकडे दुसरीकडे अवेलेबल नव्हता, त्यांना वाटप झाला होता तो प्लॉट, पण आपल्याकडं दुसरीकडे ऑप्शन नव्हता, त्यामुळं हा प्लॉट कन्वर्ट करून त्यांना देण्यात आलेला आहे. MIDCला ही अपेक्षा होती की दिलेल्या टाईम बाउंडमध्ये त्यांनी तिथं डेव्हलपमेंट करणं अपेक्षित होतं, परंतु तो झालेला नाही आहे. त्याबाबत आम्ही पण कुठे ना कुठं कमी पडलो याची आम्ही घेतो. ते म्हणतात की तो जो प्लॉट तुम्ही त्यांना दिला बरं, त्याचा लिलाव का केला नाही, ऑप्शन. हां, मी तेच सांगत आहे की MIDCची पॉलिसी आहे. म्हणजे आता तुम्ही मिक्स नका होऊ. जनरली मी तुम्हाला मोठी 3 पॉलिसी सांगतो. 100 एकर जर जागा असेल त्यामध्ये 80 एकर आपण अलॉटमेंट करतो स्टार्टिंगला बिडिंग थ्रू. त्यानंतर 20% जो आहे उरलेले प्लॉट तो आपण ऑप्शनला काढतो. पण ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे 2-3 अशा पॉलिसी आहे. समजा एखादी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कंपनी आपल्याकडे आली, त्यांना महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर त्यांना आपण नाही म्हणू शकणार ना की तुम्ही ऑप्शन थ्रू या. त्यांचं इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट असतं, मग त्यांना ऑप्शन थ्रू भेटेल नाही भेटेल, मग ती आपण एक पॉलिसी आणली. त्याच्यातच एक ॲडिशनल प्रायोरिटी आणली. प्रायोरिटीमध्ये आपण असा क्रायटेरिया ठेवलेला आहे की 20 कोटी त्याची किमान गुंतवणूक असली पाहिजे. तर त्या अनुषंगाने शासनानेच हा सर्क्युलर बनवलेला आहे की 20 कोटी ज्याची कोणाची गुंतवणूक असेल त्याला आपण डायरेक्ट देऊया. म्हणजे हे तर आहेच. 80-20% जे तुम्ही म्हणता ऑप्शनचं ते तर सुरूच आहे, तो आपण बंद केलेला नाही आहे. त्या व्यतिरिक्त हे आहे की कोणी 20 कोटीची जर असेल, कारण त्याच्यामध्ये गुंतवणूक असते, त्यामध्ये रोजगारही निर्माण होतो, डायरेक्ट दिल्यास ते असं शासनाने तशी पॉलिसी काढली आणि त्या अंतर्गतच आपण ते वाटप केलेलं आहे. पण माननीय साहेबांनी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. नाही सर, आता कसं आहे, बरोबर सर, अनारक्षित केली आहे तर त्याची जाहिरात देऊन ती मोकळी नाही सर, तेच त्यांचा मुद्दा आहे की एक तास होता का प्रायोरिटी नाही आहे. पण सर हां, ते नाही, प्रॉब्लेम असा आहे सर की आपण प्रत्येकाची रिक्वायरमेंट फुलफिल नाही करू शकत.
म्हणजे माझ्याकडे 100 अर्ज आहे आणि माझ्याकडे जर 5 प्लॉट आहे तर ते स्क्रुटिनी करण्याचा अधिकार नाही जाहिरात नाही प्रायोरिटीसाठी नाही सर, मी तेच सांगत आहे, परत मिक्स होत आहे सर. प्रायोरिटीसाठी जाहिरातीची आवश्यकता नाही आहे, म्हणूनच त्याला प्रायोरिटी प्राधान्य सदर हे त्यालाच म्हटलेलं आहे. सर प्रायोरिटीमध्ये मग ते एकटेच होते का इतरही अनेकांनी तेच म्हणत केल्या आहे, होत्या? नाही केल्या होत्या. हे बघा, आपण अर्ज घेतो, प्रस्ताव सादर करतो, मुख्यालयाला सादर करतो, मुख्यालयाला सर्व गोष्टींची स्क्रुटिनी होतं आणि स्क्रुटिनी होऊन तो प्लॉट अलॉट होतो. ह्या गोष्टीची पॉवर आमच्या LACला आहे, लँड अलॉटमेंट कमिटी, जे आमच्या वरिष्ठ स्तरावर स्थापन केलेलं आहे, तिथं होतं सर. की तिथं मंत्र्यालाच कशी प्रायोरिटी दिली जाते हा तर प्रश्न. नाही सर और प्रायोरिटी दोनों नहीं प्रायोरिटी अलग FDI अलग, प्रायोरिटी अलग FDI अलग. नहीं ये नहीं, ये प्रायोरिटी है. तुम्ही आणखीन एक बोलताना अर्धवट बोलता ते पूर्ण करा की तुम्ही त्यांना जो प्लॉट दिला होता त्याचा टाइम बाउंड संपलाय असं तुम्ही म्हणताय. Yes, sir. त्याच्यामध्ये तुम्ही आता बोलताना असं सांगितलं की त्यावर त्या टाइम बाउंड मध्ये जे काही स्ट्रक्चर उभा करायचं होतं ते केलं नाही केलं. तर MIDC आता ह्याच्यावरती काय निर्णय घेतला? आता तो आपली नियम सांगा की सोबतच त्यांना प्लॉट अलॉट झालाय कधीपर्यंत जी सर आणि त्यांनी का केलं हे ते आता बघा, MIDC 2023 रोजी त्यांना आपण अलॉट केला होता प्लॉट. तिथून 3 वर्षात त्यांनी 3 आहे की 2 वर्षामध्ये प्रायोरिटीमध्ये आपण देतो, त्याच्यामध्ये 2 वर्षामध्ये त्यांनी तो प्लॉट डेव्हलप करणं अपेक्षित होतं. त्या व्यतिरिक्तही आपली पॉलिसी आहे की कुठल्याही रिझन आता N नंबर्स ऑफ रिझन असू शकतात उद्योजकांकडं, फायनान्शियल प्रॉब्लेम, मेडिकल प्रॉब्लेम, जो काही रिझन देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ह्या 2 वर्षात डेव्हलप करू शकलो नाही, तर त्याच्यातही आपली पॉलिसी आहे की आपण एक्सटेन्शन देतो. तर आता ती फाईल एक्सटेन्शनला मुंबईला गेलेली आहे. त्यांना जर एक्सटेन्शन मिळालं 6 महिने 1 वर्ष जे काही हेड ऑफिस देईल, त्या एक्सटेन्शन त्या अतिरिक्त डेव्हलपमेंट पिरियडमध्ये त्यांना तो प्लॉट डेव्हलप करणं गरजेचं आहे. नाही केल्यास मग तो प्लॉट रेझ्युम बॅक होतो आणि मग इतर उद्योजकांना आपण ते वाटप करतो. रिझ्यूम करायचा कालावधी किती दिवसाचा आहे? सर त्याला मला वाटते किती आहे एक्सटेन्शन? त्याला काय, त्यांनी जर प्लॅन सँक्शन करून घेतलेला असेल तर त्याला आपण 2 वर्षाची मुदतवाढ देऊ शकतो. पहिली मुदतवाढ कालावधी संपल्यानंतर किती दिवसात पुढचे तुम्हाला ऍप्लिकेशन करावं केलेला नसेल पुढल्या 2 वर्षात सुद्धा, तर मग 3ऱ्या वर्षी आम्ही तो परत घेतो. तो झाला ना? नाही कसं आहे, पहिले 2 वर्ष सोडून आता डेव्हलपमेंट पिरियड पुढचे 2 वर्ष 26 डिपार्टमेंट के ऊपर माजी खासदार की तरफ से आरोप आया कि कुछ डॉक्यूमेंट फाड़फोड़ किए जा रहे हैं. क्या आपके कोई अधिकारी किसी से कहीं कोई मिले हुए हैं? नहीं सर, MIDC में तो ऐसा होता नहीं है. ना हो कि उनकी अगर होता है तो हम ही उस पर वो देखेंगे. हम अगर आपके नज़र में ऐसा कुछ आया होगा तो आप प्लीज़ हमें बताइए, तो हम उस पर भी कुछ करेंगे. हमारे वरिष्ठ कार्यालय के जो है वो करेंगे. शेवटचं खासदार साहेबांनी जे सांगितलं की ह्या जागेवरती ट्रक थांबायला जागा द्या आणि हा जो प्लॉट दिलेला आहे त्याची अलॉटमेंट रद्द करा, नाहीतर ऑप्शन करा. बरोबर सर. ह्या गोष्टी त्यांनी मांडल्या, त्याचं तुम्ही पुढे काय करणार आहात? हां सर, आता कसं आहे, आमच्या पॉलिसीनुसार तर आम्हाला त्यांना एक्सटेन्शन द्यावं लागेल, कारण आमची पॉलिसीच आहे तशी. त्यांचा डेव्हलपमेंट पिरियड संपला आहे. नाही हां, तर ते वस्तुस्थिती आता सरांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगाने आम्ही एक प्रस्ताव बनवू आणि वरिष्ठ स्तरावर पाठवू आणि बघू सर आता त्याच्यावर काय निर्णय घेतील हे वरिष्ठ स्तरावरच होईल. आमच्या लेवलला तर फक्त वस्तुस्थिती मांडून वरती पाठवणे आहे. नियम नाही, आता सरांची आहे ना मागणी की बा तुम्ही असं करा. नाही मी तर एम्प्लॉयमेंट जनरेशनचा विषय त्यांनी फार प्रकर्षाने मांडला. बरोबर, ते पण त्या क्लॉज मध्ये 30 दाखवत होते. हो दाखव. तर ते विचार नाही घेतला का तुम्ही? तर ते नाही बघित, ते नियमानुसारच आहे का? नाही सर, आता त्यांच्या प्रोजेक्टला 93 स्किल्ड अनस्किल्ड लेबर लागतात हे त्यांनी नमूद केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपली काही कॅपिंग नाही आहे की कुठल्या उद्योगाला किती एम्प्लॉयमेंट लागलं पाहिजे, अशी काही कॅपिंग नाही आहे. त्यांनी 93 दिलं नाही. दिलं म्हणतात प्रायोरिटी हा मुद्दा तर घ्यायलाच पाहिजे की 93 लोकांसाठी द्यायचं की 1000 लोकांचा. पहिला असं प्रकार आहे की असे डी रिझर्व अजून किती झालेले काही आकडा वर्षभरात किंवा 2 वर्ष? नाही आता सध्या तर इथं शेंद्रामध्येच झालेलं आहे. शेंद्रामध्ये साहेबांना हे झालं. ऐसे कितने प्रकरण झालेले हैं कि आपने 5 एकड़ जगह पर 93 लोगों को एम्प्लॉयमेंट जनरेट करने के लिए दे दिया, एक बात. नंबर 2, क्या आपने वो पार्टी से एक्सपीरियंस सर्टिफिकेट मंगवाए थे, जबकि आपकी क्लॉज में लिखा है कि आपको एक्सपीरियंस होना जरूरी है. तो कितने लोगों से आपने कहीं से एक्सपीरियंस सर्टिफिकेट मंगवाए थे? आपने कहीं आपके डिपार्टमेंट की ये कमी नहीं है? नहीं सर, जनरली क्या होता है प्रायोरिटी में हम एक्सपीरियंस नहीं मांगते, क्योंकि वो न्यूली जो एक्सपेंशन में जो आते हैं ना उनका तो एक्सपीरियंस रहता है.
मेरे फ्रेंड ने भी पूछा आपसे कि ऐसे कितने प्रकरण को आपने फाइनल किया? ये हाँ सर, इसके लिए मुझे थोड़ा टाइम दीजिए, क्योंकि मुझे वो रिकॉर्ड निकालना पड़ेगा। वो रिकॉर्ड निकाल के मैं आपको बता सकता। नहीं, कैसा है, अभी मुझे आके यहाँ 2 साल हुए, मेरे पहले अगर 2-3 साल पहले कुछ हुआ होगा तो मुझे, अगर आप देते हैं कि ये 5 साल में हुआ या 10 साल में हुआ तो मैं आपको दे दूंगा सर। एक असं आहे की तुम्ही असं म्हटलं की हे प्लॉट प्रायोरिटीने दिला, प्रायोरिटीला तुम्ही त्याचा नियम सांगितला की विदेशी कंपनी आणि 20 कोटी रुपयांची। बरोबर सर। ज्या व्यक्तीला यापूर्वी कधीही इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स नाही, त्यांच्या पूर्वीच्या कुठल्याही इंडस्ट्री नाही, अशा व्यक्तीला प्रायोरिटी द्यावी अशी तुम्हाला का वाटतं? मंत्री घेतो का प्रायोरिटीमध्ये एक्सपिरियन्सची आवश्यकता नसते, फक्त त्यांची प्रायोरिटी तुम्ही विदेशातल्या कंपनीला देता, नाही प्रत्येक हां, त्याच्यात 2 प्रकार आहेत। तुलना विदेशातल्या कंपन्यांशी केली का? नाही, फॉरेन इन्व्हेस्टमेंट हा वेगळा क्रायटेरिया। क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही तुम्ही बघितले, म्हणजे मग प्रायोरिटी कुठल्या बेसवर दिली? आता मी प्रायोरिटीचा काहीतरी बेस असेल ना त्याला. मी समजा एखादी आता इंजिनिअरिंग पासआउट विद्यार्थी आहे आणि मला जर एखादी उद्योग करायचा आहे न्यूली, मग मला MIDC प्लॉटच मिळणार नाही जर तुम्ही एक्सपिरियन्स मागसाल तर। नाही एक्सपिरियन्स नाही, मग आता तिथे रोजगार पण उपलब्ध ते ठीक आहे, रोजगारचं ठीक आहे, पण एक्सपिरियन्सवर बोलत आहे मी। एक्सपिरियन्स जर तुम्ही मागत असाल तर मग न्यूली फॉर्मच होणार नाही एंटरप्रेन्युअर। प्रायोरिटीचं ही आपली व्याख्या ठरलेली आहे, 20 कोटी इन्व्हेस्टमेंट किमान 20 कोटी इन्व्हेस्टमेंट। अजून काय आहे का? म्हणजे यांनाच काय प्रायोरिटी द्यायची असं, म्हणजे काहीतरी असेल ना की यांनाच का द्यायचं, बाकी इतरांना का द्यायचं? नाही सर, हे बघा, ज्या अर्थी शेंद्रा इंडस्ट्रियल एरिया पूर्ण भरलेला आहे त्या अर्थी आम्ही प्रायोरिटी बाकीच्या नाही दिलेल्या आहे। असं नाही की आमच्याकडे प्लॉट शिल्लक आहे। मी जागा घेतली असती, मी सुद्धा इंडस्ट्री सुरू केली असती आणि तिथं तेवढ्याच जागेमध्ये 1000-2000 लोकांना रोजगार देऊ शकलो असतो असं ते म्हणाले। उलट आणखी असं म्हणाले की त्याचा एक 6-7 कोटीचा जो प्लॉट दिलेला आहे तर 10 कोटी रुपये सुद्धा दिले असते किंवा दुसरी कोणती सरकारचाच फायदा झाला, रोजगार मिळाले असते शहरवासियांना। अरे थांब ना, एवढं उत्तर द्या, ते असं म्हणाले, त्याचं उत्तर द्या। नाही सर, आता कसं आहे, इंडस्ट्रीजच्या हिशोबाने त्यांना लागलेला स्किल्ड अनस्किल्डचं जे लेबर आहेत जे काही आहे ते त्यांनी दिलेलं आहे। हे काय MIDCने दिलेला आकडा नाही आहे, तो त्या उद्योजकांनी दिलेला आकडा आहे। आता त्यांच्या जागी जर तिसरा व्यक्ती जर त्यानं प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला दिला असता तर मे बी त्यांनी 1000 टाकला असतं। नाही मे बी हे जर-तरचा प्रश्न नाही जर-तरचा प्रश्न आहे सर। आम्ही सगळ्यांचं ॲप्लिकेशन घेतो, सगळ्यांचा पार्ट होतो। कुठलाही एखादी ॲप्लिकेशन जर राहिला असेल आमच्याकडून, त्यांनी तुम्हाला म्हटलंय की कोर्टामध्ये तुम्हाला पार्टी करावं, तर तुम्हाला करावं का पार्टी? तुम्ही असं वाटतं का तुम्हाला की पार्टी करावं का त्यांनी? सर बरं आहे। जलील सर, सगळ्या गोष्टी झाली, टिप्पणी काय आहे त्यांचं म्हणणं आहे की सगळं लिगल झालं? काय आहे, मी पण समजू शकतो की ठीक आहे, प्रायोरिटीने MIDCचा उद्देश काय आहे, MIDC कशासाठी स्थापित करण्यात आली होती की महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी हे कॉर्पोरेशन तयार करण्यात आलं होतं। आमची ही इच्छा आहे की प्रामाणिक इंडस्ट्रीने यायला पाहिजे। कृष्णा जाधव साहेब इंजिनियर आहे, त्यांना इंडस्ट्री करायची असेल तर स्वाभाविक आहे ते जागा मागतील आणि ते करतील। त्यांनी ज्यांना जागा दिलेली आहे त्यांना विचारायला पाहिजे होतं की आपल्या घरामध्ये किती इंजिनियर्स आहे, आपल्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स काय आहे, आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आणणार आहे। आणि माझं स्पष्ट एक हेच आहे की त्याचं ऑप्शन त्यांच्या नियमाप्रमाणे झालं असतं तर बहुतेक MIDCलाही जास्त पैसे मिळाले असते आणि तिथे 93 ऐवजी 150, 200, 500, 1000 एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं असतं। पण एक गोष्ट या चर्चेतून स्पष्ट झालेली आहे की सगळ्यांना मिळून MIDCचे सगळे अधिकारी मिळून एका मंत्र्याला खुश करण्यासाठी आपले सगळे नियम कसे डावलतात याचा प्रमुख उदाहरण आपण बघितलेलं आहे। माझी अपेक्षा हेच आहे की त्यांनी आता एक प्रस्ताव पाठवावा आणि पाठवण्याच्या अगोदर तुम्ही मीडियाच्या सोबत त्या एरियामध्ये जाऊन MIDCचे 2-3 अधिकारी त्या एरियामध्ये जाऊन सर्वे करा आणि तिथे आपल्या डोळ्याने बघून या की तिथे ट्रक टर्मिनसची किती आवश्यकता आहे। बहुतेक ज्यावेळी त्यांना असं वाटलं की आपल्याला सर्वे करण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून कोणी गेलं नसेल तर आम्ही गेलेलं आहे, तुम्ही गेलेले आहे आणि आता प्रपोजल तयार करताना त्यांनी पुन्हा तिथे जावं आणि तिथे जाऊन काय परिस्थिती आहे ते बघावं। नाहीतर जसं मी म्हटलेलं आहे की आम्ही कोर्टामध्येही जाणार, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटलाही सांगणार आहे
आणि याच्यावर एक लॉजिकल कारण काय आहे की हे जग सगळे हे मासियाची लिस्ट आहे माझ्याकडे. मासियाचे जितके उद्योग करणारे आहे एंटरप्रिन्युअर्स जे आहे ते सगळं महाराष्ट्रीयन लोक आहे. त्यांचं काय आहे मासिया टेनंट एंटरप्रिन्युअर्स आहे ते सगळं. ते किरायच्या भाड्याने आपल्या छोट्या छोट्या उद्योग करत आहे. त्यांना पत्र दिलेले आहे की आम्ही तुमची जागा विकत घ्यायला तयार आहे. ते त्यांना ना देता त्यांनी हे दिलेले आहे. आज तुम्ही डॉक्युमेंट सांगले होते की नव्याने काढलेली दिसत आहे त्याच्यामध्ये काय काय लूप होल्स आहेत म्हणजे जसं की लिलाव केला नव्हता, वर्तमानपत्र जाहिरात दिली नव्हती, रोजगार निर्मितीचा मुद्दा, हे सगळे मुद्दे तुम्ही सगळे शॉर्टमध्ये सांगा. नाही काय आहे की त्यांच्या ईज ऑफ डुईंग बिझनेसचे जे नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये नियम नंबर 1 आहे की ऑक्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स. त्या ऑक्शन प्रोसिजरमध्ये त्यांच्याकडे जागाच नाही आहे शेंद्रामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 1-2-3 प्लॉट्स आहे. तर दुसऱ्या प्लॉटसाठी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ऑक्शन केली होती. मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे ते ॲम्युनिटी प्लॉट होता म्हणून ते नाही केलं. तर ॲम्युनिटी प्लॉट तुम्ही विकलं नाही. ॲम्युनिटी प्लॉटला जे रिझर्वेशन होतं त्याला रिझर्व करून त्याला ओपन प्लॉट केलं आणि मग नियमाप्रमाणे त्याचाही ऑक्शन करायला पाहिजे होता. जास्त लोक आले असते, जास्त पैसा मिळाला असता, चांगली इंडस्ट्री आली असती. बहुतेक FDI जे प्रायोरिटीने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालं असतं. पण हे सगळं जे नियम डावललेले आहे ते फक्त मंत्र्यांच्या बोलण्यावरून मंत्र्यांच्या आणि सरकारच्या दादागिरीमुळे हे सगळं चाललेलं आहे. क्योंकि वो ओपन प्लॉट डायरेक्ट आपने अलॉटमेंट जिसने भी मांगा है उसके लिए गोदाम सर माझं पण घ्या. गोदाम सर माझं पण घ्या. म्हणजे तुम्ही कधी आलं होतं हे महत्त्वाचं नाही आहे. हे नियम जे अगोदर होते आपण हे मान्य करावं लागेल. बाकी हे जे नियम हे नियमाला गावाला आता तुमचं सबमिशन आलं की आम्ही तो तुमचं जे काही गुन्हा आहे मी आता ऑलरेडी सबमिशन दिलेलं आहे. मी सबमिशनमध्ये हे पण बोललेलं आहे की पुढे काय काय आपल्याला स्वतःला MIDCचे जे लोक याच्यामध्ये सामील होते त्यांना स्वतःला वाचवायचे असेल तर त्यांनी प्रपोजल तयार करून की आम्हाला विचारच पाहिजे. नाहीतर उगीच काय अननेसेसरी आपल्याला त्रास होतो.